नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। शिक्षिका रिंकू जाधव धस यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। दिनांक 28 फेब्रुवारी शनिवारी रोजी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमरगे येथील प्रयोगशील आदर्श शिक्षिका रिंकू जाधव धस या गेल्या 16 वर्षापासून सलग त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत। याही वर्षी त्यांनी हा उपक्रम त्यांच्या शाळेत राबवला असून उत्तम दर्जाचे दप्तर, वह्या, पेन इत्यादी साहित्याचे वाटप करत त्यांची दप्तर लाख मोलाचे जीवन घडवी विद्यार्थ्यांचे या उपक्रमाची परंपरा जपली आहे। तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या खाऊचे वाटप केले। त्यांच्या शैक्षणिक नवसंकल्पना उपक्रम हे नेहमी विद्यार्थी उपयोगी, समाज उपयोगी असतात। हीच दप्तर वाटपाची संकल्पना त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सादर केली होती। त्यात त्यांना जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता। याच संकल्पनेचा भाग म्हणून शासनाने सुद्धा दप्तर वाटप हा उपक्रम राबविण्याचे हाती घेतलेले आहे। तसेच परीक्षा पद्धतीवर देखील जाधवर यांनी विश्लेषणात्मक लेखन केलेले आहे। त्यानंतर काही वर्गांसाठी पास नापास परीक्षा पद्धतीत बदल केले गेले। अशा अनेक विविधांगी विषयानुसार त्यांचे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे। त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। भविष्यात असेच नवनवीन विद्यार्थी उपयोगी व समाज उपयोगी उपक्रम संकल्पना राबवावेत या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। या प्रसंगी अंबिका प्रकाश पुजारी, भाग्यश्री सूर्यकांत कोळी, सुधा आनंद वाघमारे, गुरुबाई मल्लिकार्जुन वागदरी, मल्लम्मा राजकुमार बिराजदार, सुवर्णा सिद्धराम बिराजदार, रोहिणी सिद्धाराम बराणपुरे आदींसह शाळेतील विद्यार्थी, माता, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। जाधव मॅडम आमच्या शाळेत आल्यापासून ते नवनवीन वेगवेगळे उपक्रम राबवतात। दरवर्षी दप्तर, वह्या, पेन, पट्टी, रबर असे साहित्य देतात। खूप मजबूत, टिकाऊ असे क्वालिटी दप्तर वाटप करतात। तेव्हापासून आमच्या शाळेत सगळ्यांकडे एकसारखी दप्तरे पाहून खूप आनंद वाटते। टीचरांच्या मार्गदर्शनामुळेच मी अनेक स्पर्धेत नंबर, ट्रॉफी मिळवली। ते फक्त जाधव मॅडममुळेच। ते आमच्या शाळेत आल्यापासून खूप छान म्हणजे असे उपक्रम राबवतात। सगळ्यांना चांगल्या सवयी शिकवतात, चांगले मार्गदर्शन करतात। मी सुद्धा मोठी होऊन मॅडम सारखेच त्यांना मदत करणार, चांगले हुशार होणार। मॅडम पेपरची एकदा पण घेतले नाहीत। आमच्यावर खूप प्रेम करतात, आम्हाला खूप काही मदत करतात। हे सर्व करत आमचे जाधव मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात। जाधव मॅडम असले टीचर आमच्या शाळेत आले आहेत हे मला खूप छान वाटते। धन्यवाद। सगळ्या मुलांना दप्तरे, वही, पेन वाटप करतात। मॅडमच्या या उपक्रमामुळे सर्वांचा वह्यांचं आणि पेनांचं आणि दप्तरांचं टेन्शनच गेलं होतं। मॅडममुळे गणवेशासारखी आमच्याकडे दप्तरे पण एकसारखी झाली होती। मला सुद्धा चांगल्या गोष्टींचा सवयी लागला, अभ्यास समजू लागला। घरात, बाहेर, शाळेत कसा वागायचा हे सुद्धा मॅडम फार प्रेमाने समजून सांगितले। मोठे होऊन मॅडमला मदत बनायची इच्छा आहे। मला बनायची इच्छा आहे। दरवर्षी एक नंबर टीचर दप्तर, वह्या, पेन वाटप करतात। आता आम्हाला कोणाचं दप्तर भारी, कोणाचं दप्तर हलकाचं वाटतच नाही। सगळ्यांकडे एकसारखंच दप्तर असतं। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।